हाँ समझे। मस्त बढिया वाटायले का? थियरी है हाँ समझा। हा चला. फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर मीटर क्यूब ऍट एसटीपी. आता हे एकदम महत्वाचं आहे. मॉलिक्युल्स. आता हे खरं तर ह्या प्रश्नात काय पाहिजे, ऑफ गॅस, म्हणजे हे गॅसला लागू होतो ना, आपला जो लॉ आहे तो गॅसचा आहे. कारण का तर लिक्विड आणि सॉलिडला हे नाही लागू होत. कळलं एवढं? प्रश्न कळला का? हाँ सर। चला डेटा. आता डेटा. मॉलिक्यूल मिलाकर केबीटी वापरा। हा ठीक आहे, चला ते बी चांगली गोष्ट आहे. गुड, बहुत बढिया. बहुत बढिया. परंतु आधी डेटा लिहू ना आपण. हाँ। हम्म. काय दिले सांगा. तुम्हाला काय काय दिल्यासारखं वाटतंय टाईप करते. डेंसिटी वॉल्यूम दिले का? तर बस. 1 मीटर क्यूब। वन वॉल्यूम पर मीटर क्यूब। व्हॉल्यूम किती दिलंय? मीटर पर मीटर। हो, पर मीटर क्यूब म्हणजे काय? 1 मीटर घेऊ, 1 घेऊ का? 1 मीटर क्यूब म्हणजे वन किती? वन सांग. वन 1. 1 मीटर गुड. क्यूब। ते पहिलं कळलं तुम्हाला, खूप मोठी गोष्ट आहे रे बाळांनो. हम्म. पुढे काय दिलंय का आणखी? एसटीपी ला टेम्परेचर 273 के। टेम्परेचर 270 नहीं नहीं बोर्ड टाईप किती म्हणा. 270 300 के। टेम्परेचर हा, टेम्परेचर दिलंय बरोबर का? तो श्रुतिका हाँ कळायले का? हाँ कळलं कळलं। टेम्परेचर कुठं टू दिलंय? सेवन्टी थ्री एसटीपी ला। एसटीपी. हा, टेम्परेचर किती आहे सांग बरं बाई. एसटीपी 273। काय 273? त्याला काही युनिट असते का नाही? 273 केल्विन। 20 मार्काचे का? बायो, केम, फिजिक्स असं टाक. बायोचं बायो टाक ना नाव. किती मार्क? 21 ना. हा. नाही. 15 मार्क असते. ते 15 मार्काचा पेपर दे म्हणा, त्यांना राईट देते. टी इज इक्वल टू. आणि ऍज पर 12 सीबीएसई बोर्ड असं मग. सीबीएसई बोर्ड. 11 बट ठीक आहे, ऍज पर बोर्ड. ऍज पर सीबीएसई बोर्ड पॅटर्न असं म्हण. 11th क्लास. सो टी इक्वल टू 27 बाय काय म्हणली तू सांग बरं. 273 केल्विन। युनिट आता सांगणं गेलं का नाही रट्टे. जागेवर झपका पाहिजे तुम्हाला. युनिट ला आपल्याला अक्षरशः लाज वाटायला पाहिजे. अभ्यास मेहनत एवढी करतो आपण. आणि अतिशय फालतू गोष्टीवरून आपण आपले मार्क घालतो. युनिट सांगायचे नाही, कन्व्हर्जन पाठ करायचे नाही. आणि भले एवढे, अरे एक चॅप्टर करण्याच्या ऐवजी ते बेसिक आधी करून घ्यायचं. प्रत्येक चॅप्टर मध्ये लागते ते. चलो. हम्म. हे झालं टेम्परेचर. पुन्हा काय दिले का आणखी? नाही। कसं नाही? प्रेशर एसटीपी म्हणजे काय? नाही म्हणते. प्रेशर एसटीपी लिहून घेतलीस का श्रुती का तू? लिहून दिले का? प्रेशर एसटीपी नाही काढत। नाही. टोटल 15 मार्काचं दे म्हणा त्याला. हाँ आणि गिव्ह आहे। डिफरंट व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स. प्रत्येकच 15 मार्काचे दिले ना. हा. टाक घेऊन त्याला. हा, काय दिले बाई? प्रेशर 10 to the power 5 पास्कल। किती? 10 to the power 5 पास्कल। आता तुम्हाला बऱ्याच बुक्स मध्ये प्रेशर काय दिसेल? 1.013 इंटू 10 to the power 5, म्हणजे ते अगोदर वन ऍटमॉस्फिअर घ्यायचे एसटीपी मध्ये, पण आता नवीन नुसार 1 बार आहे. आणि 1 बार म्हणजे
1 ऍटमॉस्फिअरच्या जवळपासच आहे, पण उलट 1 बारनं सोपं जाते. बघा बरं, कळलं का? हा. काही कळलं हो. का? हो. हो. चला, कोणतं इक्वेशन वापरणार? PV equal to K N PV is equal KBT. to बोल भाई, बोल. PV PV is equal to NKBT. हम्म आता तुम्हाला लिहा वाटलं तर हे बी लिहा इन युजल नोटेशन. usual एन कसलं? capital Capital. आपल्याला काय काढायचंय? number of molecules म्हणजे N. Number of molecules. थोडं थांबा हा. मला जरा वेळ दे फक्त. त्याला इकडे हे करतो. म्हणजे दिस इम्प्लाइज एन इक्वल टू काय ते सांगा. N equal to PV by KBT by KBT. एन इक्वल टू PV by K. बोला, एन PV इक्वल upon PV by KBT. KBT. PV by KBT. ए बी टी. T. असंच का रे? हो. हा. ते जरा कॅपिटल व्ही दिसलं पाहिजे. चलो, त्याच्यानंतर आता ह्याच्यात व्हॅल्यू टाकणार ना आपण? सांगा व्हॅल्यू. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची कोणती होती आपली? हा, हुशार. चला, शेवटी आला. KB equal to R by NA असतं ना. हा, बाई, लक्षात आलं का? बाई, हो. ऐकूच आलं नाही सांगितलं. हो हो, सांग मला व्हॅल्यू सांग. तू व्हॅल्यू सांग. आता ह्याच्यात व्हॅल्यू सांग. KB ची माहिती नाही. केबी ची माहिती नाही, कशी काढायची मग? केबीचा काय फॉर्म्युला आहे? पाठ R केलो by NA. की असलं असतं का श्रुतिका? सर्व लिहून दिलंय मी. केबी इज इक्वल टू आर बाय एन ए. आता हे पाठ असावं लागतंय. चला, काय रे तुम्ही, येत नसलं की येत नाही सर बघते म्हणायचं. हा, येत नसलं की येत नाही सर बघते म्हणायचं. मला कळलं पाहिजे तुम्हाला येतंय काय, काय येत नाही ते. बघून सांगितलं की ते बघूनच सांगितलं म्हणून कळलं पाहिजे. चला, केबी ची माहित नाही, परंतु फॉर्म्युला काय? KB equal to R by NA. R Avogadro. by N. श्रुतिका तू सांगत चल बघ. बोल नाही गेल्याच्या नंतर अवघड होते बघ. आता हे लास्ट पर्याय आहे माझ्याकडं. आर बाय एन ए. एन ए असं लिहा किंवा असं लिहितात, आता ते काय नाही. एन ए. चला, आर ची व्हॅल्यू काय? 8.314. 8.3. आता आपण पाठच करून टाकू. 6.4. बोल्टझमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू पाठच करून टाकू. हे काय भागाकार प्रत्येक वेळेस करणं होत नाही. मी डायरेक्ट इंटरनेटवर बघतो व्हॅल्यू ऑफ बोल्टझमन कॉन्स्टंट, आपण पाठ करायची. आरच्या तर व्हॅल्यू पाठच केलेल्या आहेत. आता बोल्टझमन कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू आपण पाठ करून टाकू. 1.38 इंटू 10⁻⁻23. सो आपण इथं लिहून टाकू 1.38. कुठं लिहू आपण? इथं डेटामध्ये. म्हणजे आता डेटा इथून पुढे लक्षात ठेवायचा. केबी ची व्हॅल्यू, राईट? केबी ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. हा, केबी इज इक्वल टू काय रे बाबा? वन पॉइंट R by थ्री NA. एट इंटू 10⁻⁻23 SI युनिट. SI युनिट काय? आता त्याचं जूल पर मोल आहे, तर ह्याचं जूल पर मॉलिक्यूल असते केबीचं. कळलं का? Joule per molecule. जूल पर मॉलिक्यूल. मग आपण मॉलिक्यूलला काय करत असतो? लिहित नसतो. मोलला लिहितो, पण Kilowatts. मॉलिक्यूलला लिहित नसतो. हे P by Q. हम्म ठीक आहे, चलो. केबी इज इक्वल टू तर ते K काय होतं? काय म्हटलं बाळा? K लिहून होतं का? J by K मध्ये ते K मॉलिक्युल आहे का?
काय नाही, केल्विन केल्विन आहे. मॉलिक्यूल लिहित नसतो आपण. मोलला लिहितात हा तसं लिहितो. मॉलिक्यूलला लिहित नाहीत. मोलला लिहितात तसं मॉलिक्यूलला लिहित नाहीत, परंतु तुम्ही लिहू पण शकता. ते तुमच्या मनावर आहे. ठीक आहे. पण लिहित नाहीत. डायरेक्टली जूल पर केल्विन. राइट. हो. आता केबी, अरे रे, कुछ गलती हो गई रे. 1.38 पाहिजे ना हे. ती व्हॅल्यू चुकली का रे? आता राहील का लक्षात? हम्म, बरं. हो श्रुतिका, बोल माय. हो राहतं. सांग आता व्हॅल्यू पट 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 पट. एन इक्वल टू 10 to the power 5 10 into to the 1. power 5 into 1 बोला. 10 to upon the power 5 into 1 upon 1.38 1.38 into 10 to the power minus 23 minus 23 into 273. into 273. चला रफ कॅल्क्युलेशन करायचे. रफ कॅल्क्युलेशन करायचे. हा, हम्म, पटाकून करा आणि मला व्हॅल्यू सांगा. रेकॉर्डिंग चालू आहे का बघूया मला. हं. चला आणि सांगा हा? हा, हा. हो. ॲटॉमिक डाल्टनची थिअरी आहे का तुला? डाल्टन थोडं सांगितलं मी फक्त डाल्टन नाही, जे काय असेल इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये असते. व्हेरी गुड क्वेश्चन्स, बट गिव्ह ओनली वन चॉईस पर सेक्शन. डोंट गिव्ह टू मेनी चॉईसेस. हे बी तेवढं मी माझ्या मनात दुसरं देऊ. 3 मार्काचं कळलं काय? 7 बी. एनर्जी, velocity and radius of orbit in third orbit of helium plus. कळाले का काय? हा हा हा, तिथं प्रश्न पटकून लिहून घे. मोबाईल पॉज करून बाजूला ठेव. चला, आलं का रे? रफ काढायचे, रफ. हा एकच मिनिट सर. एवढा वेळ नसतो. एकच मिनिट सर. Sir, I हा, आलो सर.
किती आलं? 1/2.8 into 2 10 to the power 24. 1/2.8 असं नाही काढायचं आन्सर. असं असतं का आन्सर? आन्सर सायंटिफिक नोटेशन मध्ये काढायचं. सायंटिफिक नोटेशन कळते का? हाँ श्रुतिका, सायंटिफिक नोटेशन कळतंय का? नाही. अरे आत्ताच सांगितलं की. कुठं लक्ष आहे तुझं? त्याला सांगितलं नाही का? तुमचं आन्सर कसलं बी येऊ, एक लक्ष घ्या. हा, असं आलं छोटं मोठं होतंय पण मान्य, हे असं रूट 3 वगैरे. परंतु तुमचं असं काहीतरी आलं तर ह्याला सायंटिफिक मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे सायंटिफिक म्हणजे कसं, इथला पॉईंट इथं न्यायचा. मग हे काय, ते 2.486 इंटू 10⁴. आणि असलं तर जमतच नाही असं. सहसा तर असं 1/2 तर कधी जमतच नाही. हाँ नको सर. तुम्हाला हे डिव्हिजन करून घ्यावं लागेल. मग हे डिव्हिजन कसं करता? ऍडजस्ट करून. असं हे डिव्हिजन मध्ये नाही ठेवून जमत हा. मग डिव्हिजन करून तुमचं काहीतरी आलं इथं, खाली मग ह्याला पुन्हा सायंटिफिक नोटेशन मध्ये कन्वर्ट करावं लागते. 1 2 3, योगायोगानं 3 आहे पॉवर, त्यामुळे ते 8.6 येईल उत्तर. कळलं का? हो. वाकडे तिकडे ठेवायला जमत नाहीत आन्सर. हा चला, अभि टाईप करून पाठवा किती आला आन्सर ते. टाकलं सर. टाकलंय? 210 10⁻28. थांबा. रॉंग सर. चुकलं. माहिती. कसं रे? कर गडे, पुन्हा कर. चुकाय तुमचं कॅल्क्युलेशन लय बोर करता रे बाबा तुम्ही. म्हणजे इतकं बोर करता कॅल्क्युलेशन मध्ये. बाबा म्हणजे काय शिकवायचं? ज्याला गुणाकार भागाकारच आहे ना, त्याला काय शिकवायचं? करा बाबा, कॅल्क्युलेशन नाही चुकू द्याकडे. तुम्ही स्वतःच्या मनाला जरा सांगा बरं की मी गुणाकार भागाकार करायलो, मी नाही चुकलो पाहिजे याच्यात. सरनं कितीही पागल झाले गणित शिकून, आणि मी जर गुणाकारच करू शकलो नाही शेवटी आणि भागाकार, तर माझं काय खरं आहे? असं जरा मनाला सांगा समजून. आणि शेवटी काही नवीन नियम वापरत नाहीत तुम्ही, फक्त पॉवर शिफ्ट करायच्या तिकडून 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 इकडं. एवढं काढाच गडे आता उत्तर. आणि प्लीज कुठला टॅबलेट फिबलेट वापरू नका, कॅल्क्युलेटर वापरू नका, स्वतः करा. मूर्खपणा करू नका. आलं नाही तर आलं नाही. तुझं काय आलं होतं श्रुतिका? ते काहीतरी म्हणलीस तू, 1/, 1/3.8 into 10 to the power 24. 10⁻24. हा फक्त. हा 3.8 आहे. 3.8. चलो, हा करा मग अंदाजे, आता करा. 0. ते 3.8 ला अप्रॉक्सिमेटली 4 पकडलं आणि 0.25 into 10 to the power 24 आलं. हा काय आलं म्हटली तू? 3.8 आन्सर. ला अप्रॉक्सिमेटली 4 पकडलं हा, आणि मग काय आलं? आणि 0.25 into 10 to the power 24. 10⁻24 आलं का? बरं, बघू बरं आता कसं आलं ते. तसं 24 कसं येते बघू जरा. कॅल्क्युलेशन म्हणजे शेवटच करायला तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये, आखरी शेवट. म्हणजे एखाद्या माणसानं काय करायला पाहिजे. हम्म बघ. हा काय केलं सांग मला. अभि तू पण लक्ष दे. हा सांग काय केलीस. पहिलं ते 5 + 23 केलं. हा 5 + खाली 23 तसंच क्रिया. हे 23 वर जातंय, प्लस होतंय. हा चला बोला खाली. खाली त्याचं मल्टिप्लिकेशन केलं 1.8 आणि याचं 24. याला मल्टिप्लाय करून घेतलं तू, व्हेरी गुड. इथं हा चला काय आलं? तर तिथे 273 होतं तर मी 286 केलं. काय काय काय? ते गणितच लिहून घेण्यात चुकलं.
अबा बाबा बाबा, काय घेतली होतीस मग? 283 घेतलं होतं. बर ठीक आहे, 283 घेतलं तरी बी चालतंय, काय होत नाही. हा, काय आलं सांग. हा. 283 घेतलं त्याच्यामध्ये 3.8 आलं. त्याचा आन्सर काय आलं? 3.8 आलं का? 0.8 इंटू 10⁴. ह्याचा आन्सर इंटू 10⁴ आलं ह्याचं. हा. कसं केलीस, कुठं केलीस, काहीतरी केली असेल की पॉईंट शिफ्टिंग वगैरे. हा, हा, दोन मिनिट. हा, 3.38054 आलं होतं. हा, हे गुणाकार केला तिथं, जे काही तू असं केलीस त्याचं खाली उत्तर काय आलं? 054. 38054. हा, मग पुढे काय केलीस? पुढे पॉइंट शिफ्ट केला. म्हणजे हेच का उत्तर तुझं? ह्यांच्या मल्टिप्लिकेशनचं हेच का उत्तर तुझं? हा. अभिषेक, बरोबर आहे का? बरोबर आहे. असंच का उत्तर आहे? हे असंच नाही लिहायचं का? हा, नाही. सांग. श्रुतिका सांग. 380.54 लिहायचं. म्हणजे हे दोन पॉईंटचं काय करायचं? हे पॉईंट दोन नंतर पॉईंट द्यावा लागेल का नाही? हा. एक दोन तर इथं पॉईंट द्यावा लागेल. मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट आहे. आणि समजा जर इथं असला तर एकूण किती नंतर पॉईंट? एक दोन तीन, तीन नंतर पॉईंट. एक दोन तीन म्हणजे इथं द्यावा लागतो. कळते का काही असलं? अभि, असलं हो. कळते का रे काही? मग हा श्रुतिका, सर. मूर्खपणा किती करायचा आहे? किती दिवस करायचा आहे? बघा जरा विचार करून. पुढच्या माणसाला काही वाटत असेल का नाही, स्वतःलाही काही वाटायला पाहिजे का नाही? साधे मल्टिप्लिकेशन चुकता तुम्ही. हे झालं आन्सर. हे झालं आन्सर 380.54. म्हणजे तुझा जो फरक आलाय ना 10⁻²चा, ते त्याच्यामुळे आलाय. बाकी तुझा आन्सर एकदम करेक्ट आलाय. मग आता काय येणार तुझं? 380.54 इंटू इंटू काहीच नाही ना, असंच का? हम्म. हो. हा, मग आता पाहिजे तर तू काय करू शकतेस, ह्याचा पॉईंट इथं घे. मग काय होते सांग? 3.8. 3.8 इंटू टेन टू इंटू द पावर टू. 10 to the power 2. इंटू 10⁻²2. 2. हा, पुढे काय होणार? त्याला नियरली काय पकडायचं? 4. 4. 4 नियरली 1 पकडलं. by 4. इंटू 10⁻, हे वर जाऊन मायनस 30. 28 मायनस -2 ट्वेंटी 26 झालं. आता ह्याचं काय येत आहे? 0.0. 0.25. आन्सर काय आलं ह्याला इकडे घेतल्यावर सांगा? 2.5 इंटू 2.5 10 to the power 10⁻25. हा, हे काय 25. हा. काढलं? हे काय काढलं आपण? Molecules number. मॉलिक्युल. पण त्याच्या पुढे मॉलिक्युल्स लिहावं लागेल, आहे का नाही? हा. मग हे असं उत्तर आहे बघा, 2.688 इंटू 10⁻25 मॉलिक्युल्स. आपलं जवळपास तसं आलं की एवढं काही नाही. थोडं प्रिसिशन चुकलं की अर्धा मार्क कटतो, एवढं नक्की लक्षात ठेवायचं. मग ते अर्धा मार्क कटण्यासाठी आपण लॉग टेबल नंतर शिकू, त्याची काही काळजी नाही. कारण का तर हे जे आलंय ना, आता हे जे आहे, तुम्ही बाकीच्या गोष्टी हाताने गुणाकार ते करू शकता, पण हे अवघड आहे ना. हे कसं करणार? हे अवघडच आहे का नाही? हम्म. हे पण करता येत असते जर तुम्हाला शिकायचं असेल. हे एक्झॅक्टली करायचं आहे का नाही? तुमच्याकडे आन्सर हे आलंय बघा, जरा होईल तेवढं तुम्हाला काय लॉग टेबलचा न वापर करता किती करता येईल त्याचा विचार करा. तर हे कसं करता येतंय? हे 1.38 आहे ना, तर हे 1/3.8 आहे बाळांनो. तुम्ही एक तर काय करू शकता, ह्याला 100 करा. कारण हे 10⁻² आहे ना. सॉरी सॉरी सॉरी, हे 10⁻26 आहे, राईट? हे हो. 10⁻26 आहे का नाही? हम्म. बघा रे बाबांनो, कळाले का? हा सर. 26 आहे का नाही? मग हे 4च्या ऐवजी मी काय वापरालो? डायरेक्ट 3.8च. कसं करायचं एक्झॅक्टच बघा. हा, माझ्याकडे आहे. आता हे जशाल तसं ठेवणार मी. फक्त मी ह्याचं उत्तर काढायलो. कळायले का रे? हम्म. हे 10⁻26 हा. जशाल तसं आहे. मी उत्तर काढायलो कशाचं? याचं. हे इथं बाजूला घेतलं. मग ह्याला कसं घेणार? ह्याला कसं घेणार? ह्याला कसं घेणार? नीट बघा जरा. मी ह्याला 4 घेतलं. मी ह्याला एक तर ह्याचा पॉईंट इकडे शिफ्ट करतो. म्हणजे हे किती झालं? 38. आणि हे वर आपोआपच 10 होते, बरोबर का? हम्म. कारण का ते हा. ह्याचा पॉईंट इथं आहे ना, म्हणजे दोघांचा एक एक न पॉईंट शिफ्ट झाला का नाही? हो. झाला. मग आता ह्याला काय करा तुम्ही? छोटं करा. म्हणजे आपल्याला खाली उडवायचं सगळं. तर कसं छोटं करायचं? हे 2 न कटतंय, 19 येते, हे येते 5.
सो 5/19. आता 5/19 तुम्हाला 19चा पाडा येतो का टेबल? येतो श्रुतिका, 19 to the 38 येतो. श्रुतिका, तुला प्रत्येक प्रश्न वेगळा विचारू शकत नाही मी. येतो का बाई? नाही येत 19 नाही म्हण ना, त्याला काही 1 तास लावते का तू? तुम्ही एकतर ऑनलाईन आहे, तुम्ही रिस्पॉन्ड करत नाही बाळांनो. कसं करायचं? म्हणजे पास करा तुम्हीच, टेन्शन घ्या तुम्हीच, असं नका करू. सरांना एवढा त्रास द्यायचा नाही कधीच. थोडं रिस्पॉन्ड करायचं. यस नो पटपट बोलायचं. टाइमपास आपण नाही करू शकत. सध्या एकदम महत्वाचे दिवस आहेत आपले. फटफट बोलायचं. सर येत नाही मला. हा ठीक आहे चला, येत नाही तर मग काहीतरी गुणाकार करत असतील की तू असं 19 x 2 असं करतेस का? हो. हा तसं करत जा. जाऊ दे. बरं 19 ना 19 5 ला जातो का भाग? नाही. नाही. मग काय घेतो आपण? 0 पॉईंट. मग कितीला भाग द्यायचा झिरो आता? पॉईंट 50. 2 50 ला. हा मग चला सांगा 19 न किती किती जातो? 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, म्हणजे 19 दोन्ही 38, बरोबर का? हा हम्म. हा, बरोबर. किती उरले? 12 12 उरले. किती झाले मग? 12 उरले 120 होतात, बरोबर का? हो. जर जास्तच हो येत असेल, 19 6 सरळ असं करत जावा. हे 5 19 0 पॉईंट दिला, इथं 50 झाले. कळाले का? मग 19 दोन्ही 38, मग हे 12, मग पुन्हा आणखीन काय? इथं 0 येतो आपोआपच. मग कितीचा जातो? 19 29 57 29 76, 19 5 95, 19 तख्ख 14 0.26. क्लिअर का? हो हो. बस झालं, ह्याच्या पुढे जायची गरज नाही. आलं का उत्तर हे? हा हो. हम्म. पाहिजे तर आणखीन एक एक सहसा पॉईंटच्या नंतर 2 डिजिट जावं म्हणतात बोर्डामध्ये, पण आपण एवढं केलं तरी बस झालं. पण यायलाच तर होईल तेवढं करायचं. मग 19 सख्ख 14 म्हणजे 114, तर किती उरले? 6. आपोआप 0 येतो, माहिती आहे ना? हो ठीक आहे, असंही ठेवलं तर काय अडचण नाही. चला बरं, ह्याचा उत्तर काय येतंय? 2.6 इंटू 10⁻25 मॉलिक्युल्स. करेक्ट का? करेक्ट. हा हो. बघा, 2.6. ते पुढचे 8 जरी नाही आले तरी एवढा ताण घेऊ नका हा? हे पण बोर्डामध्ये तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं एक्झॅक्ट करायचं. जिथं पर्याय उरत नाही तेव्हा रफ करायचं. काही कळलं का हे पण? हा हो. चला, मग हे असे आपण क्वेश्चन सोडवत असतो. आलं लक्षात? आता हे बघा, एक्सप्लेन द कन्सेप्ट. आता ही थिअरी सुरू झाली. हा क्वेश्चन नंबर 11 बघा. हे काय होते? न्यूमेरिकल होते. 1 to न्यूमरिकल. क्वेश्चन नंबर 10 मध्ये सब क्वेश्चन होते. कळलं का? न्यूमेरिकल होते. मग आता क्वेश्चन नंबर 11 सुरू झाला म्हणजे तो थिअरी सुरू झाली. मग आता नवीन एक कन्सेप्ट सुरू झालाय. डायरेक्ट आपल्याला काय थिअरीमध्ये बघा बरं, पहिला प्रश्न काय म्हणतोय? एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फ्री पाथ फ्री ऑफ पाथ गॅस गॅस मॉलिक्यूल. मॉलिक्यूल. पुढे काय म्हणतंय? डिफाईन फ्री पाथ अँड मीन फ्री पाथ, स्टेट एक्सप्रेशन फॉर मीन फ्री पाथ. आता एक लक्षात घ्या, हे एक्सप्लेन म्हणजे काहीतरी त्याच्याविषयी फापड पसार लिहायचा असतो. मग हे एक्सप्लेन वेगळं, आणि पुढे काय म्हणलं? डिफाईन फ्री पाथ. म्हणजे एकत्रच त्याने काय दिलं असतं? डिफाईन अँड एक्सप्लेन. आता 3 मार्काला प्रश्न आहे. एक्सप्लेन म्हटलं की एवढंच की डेफिनेशन लिहून त्याच्याविषयी एखादं 2 वाक्य लिहायचे असतात. कारण का आपल्याला एक काय काय लिहायचं बघा. ह्याच्यात फ्री पाथ लिहायचंय, मीन फ्री पाथ लिहायचंय, त्याचं एक्सप्रेशन पण लिहायचंय. भरपूर आहे. अलग लक्षात हे? हो म्हणजे हो. प्रत्येकाला लय जास्त फापड पसारा लिहायचा नसतो. 3 मार्क म्हणलं की जवळपास अर्ध्या पानाच्या थोडं वरी लिहायचं. मग आता मी तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फ्री पाथ. पहिल्यांदा फ्री पाथ म्हणजे काय आपण इथं बघू जरा. बघा, ज्या वेळेस मॉलिक्युल्स एखाद्या कंटेनरमध्ये असतात, समजा हा एक मॉलिक्यूल आहे, दुसरा मॉलिक्यूल इथं आहे, तिसरा इथं आहे, चौथा इथं आहे, पाचवा इथं आहे. मग हे मॉलिक्यूल ट्रॅव्हल करत असताना काय करतात? झिग म्हणजे आता समजा हा पहिला मॉलिक्यूल निघाला, इकडून असा निघाला आणि तो जाऊन ह्याच्यावर धडकला. तर 2 कोलिजनच्या मध्ये जी स्ट्रेट लाईन पाथ असतो त्याला म्हणतात फ्री पाथ, आणि त्याला लिहितात लॅम्बडा. पहिल्या कोलिजन मधला
फ्री पाथ आहे म्हणून ह्याला म्हणलं λ1. कळलं का बघा? हम्म. मग आता हो. त्याचं कोलिजन झालं मॉलिक्यूल नंबर 2 सोबत. त्याच्यानंतर मग त्याचा रस्ता बदलला. मग त्यानं असं आलं आणि कुठंतरी ह्याला कोलाइड झालं. मग हा झाला त्याचा 2 पासून 3 पर्यंतचा स्ट्रेट लाईन पाथ. त्याला म्हणू आपण दुसरा फ्री पाथ. तिसरा समजा असा आला, नंतर असा आला, नंतर असं गेलं. हे का नाही, असं काहीतरी व्हायलंय समजा तुम्ही. म्हणजे दोन कोलिजनच्या मध्ये जे स्ट्रेट लाईन पाथ असतो त्याला आपण फ्री पाथ असं म्हणतो. फ्री पाथ इज अ स्ट्रेट लाईन पाथ बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. राईट? कळलं का हे? हो. कन्सेप्ट फ्री पाथचा कळला का पहिल्यांदा सांगा? हो. हो. हा. फ्री पाथ स्ट्रेट लाईन डिस्टन्स कवर्ड बाय अ मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. सक्सेसिव्ह म्हणजे दोन लगातार कोलिजनच्या मध्ये. एक डायग्राम काढायची अशी छोटीशी, हम्म. व्यवस्थित काढायची अशी डायग्राम. एक्सप्लेन करा म्हटलंय ना, म्हणून डायग्राम काढायची. अलग लक्षात हे? एक्सप्लेन. डेफिनेशन ही तर झाली डेफिनेशन, पण त्यानं काय म्हणलंय, एक्सप्लेन पण करा म्हटलंय. काय म्हटलंय? एक्सप्लेन पण करा. एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हटलं की एखादी वाक्य लिहायचं. फ्रॉम फिगर स्ट्रेट लाईन पाथ. कोणते कोणते? तर लॅम्बडा. याच्यावर जास्त न्यूमरिकल फ्री पाथ वाटते बुक मध्ये काय न्यूमेरिकल काय? असतं. न्यूमरिकल जास्त नाहीये मेन फ्री पाथ. हा नाहीत, परंतु थिअरी विचारते. जशाल तशी लय सोपी आहे थिअरी. ETC है ना, आर फ्री पाथ्स. कळलं का? हो. पुढे शब्द काय वापरलाय? मीन फ्री पाथ. मीन म्हणजे काय असते? ऍव्हरेज. मग अशा सर्व फ्री, आता हे λ1 λ2 ह्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट आहे. देअर व्हॅल्यूज आर डिफरंट. हा. देअर व्हॅल्यूज आर डिफरंट. डिफरंट. तुम्ही एक्सप्लेन करायचं तर ते पण सांगू शकता. देअर व्हॅल्यूज आर डिफरंट. व्हॅल्यूज आर डिफरंट अँड रॅन्डम. रॅन्डम म्हणजे त्याला काही फिक्स पॅटर्न नाही, काही असू शकते ना, कारण का ते मॉलिक्यूल रॅन्डम फिरतो आहे का नाही. मग हो. पुढे काय, कसे डेफिनेशन द्यायचे आपल्याला? मीन फ्री पाथची. मग मीन म्हणजे काय? जे फ्री पाथ आहेत त्यांचं ऍव्हरेज. बरोबर. ऍव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय गॅस मॉलिक्यूल बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन्स. बरोबर आहे का हो. बाळांनो? फ्री हो. पाथच ऍव्हरेज म्हणजे मीन फ्री पाथ. त्याच्या मीन लावलंय ना, मीन म्हणजे ऍव्हरेज फ्री पाथ. मीन फ्री पाथचा दुसरा अर्थ काय? ऍव्हरेज फ्री पाथ. पाहिजे Average. तर मॅथमॅटिकल डेफिनेशन द्यायची. मॅथमॅटिकली आपण काय म्हणू शकतो? मीन फ्री पाथ एकतर लॅम्बडा इज इक्वल टू सर्वांचा ऍव्हरेज, म्हणजे किती? λ1 प्लस λ2 प्लस अँड सो ऑन लॅम्बडा n डिवायडेड बाय n. बरोबर का रे बाळांनो? हो. हो. अरे किथे गए हो? जर ऍव्हरेज मीन फ्री पाथ आणि मीन फ्री पाथ एकच आहे. हा, मीनचाच असं अर्थ काही नाही. ऍव्हरेज. हा. फ्री पाथ म्हणजे एकटा, λ1 एकटा, λ2 एकटा, λ3 एकटा, हे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल झाला. आणि ह्या सर्वांचा ऍव्हरेज म्हणजे मीन फ्री पाथ. कळलं का? हा, कळलं. इथं व्हेर n इज नंबर ऑफ कोलिजन्स. बरं काय, लक्षात घ्या. बघ बरं बेटा, श्रुतिका कळलं का बाई? हो. बर, परंतु त्याचं हे जे डेरिवेशन आहे, हे जे आलाय फॉर्म्युला, ते कायनेटिक थेअरीवरून डेरिवेशन करून आलेलं आहे, ज्याचं डेरिवेशन आपल्याला सिलेबसला नाही. एक्सप्रेशन म्हणून लिहितो. फ्रॉम KTG कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस इट कॅन बी प्रूव्ड दॅट. इट कॅन बी प्रूव्ड दॅट. प्रश्न बघा काय काय होता. पहिल्यांदा होतं फ्री पाथ सांगा, म्हणजे त्याची डेफिनेशन सांगा आणि एक्सप्लेन करा. ही आपण डेफिनेशन सांगितली फ्री पाथची, आणि एक्सप्लेनेशन साठी डायग्राम काढले आणि खाली एक दोन वाक्य लिहिले. बरोबर का? हो. हा. पण
मीन फ्री पाथला एक्सप्लेन नाही करायचं, फक्त काय करायचं त्याला, मीन फ्री पाथला एक्सप्लेन करा म्हटलंय का? नाही सकस स्टेटमेंट. नाही आ नाही 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 सकस एक्सप्लेन करा ना. फक्त डिफाईन करा म्हटलंय. एक्सप्लेन कोणाला डिफाइन करायचंय? करा मग. फ्री पाथला. श्रीपाद. हा, एक्सप्लेन करताना तुम्ही एक दोन वाक्य लिहू शकता. देअर व्हॅल्यूज आर डिफरंट अँड रॅन्डम, मॉलिक्युल्स ट्रॅव्हल रॅन्डमली अँड कोलाइड विथ इच अदर, असंही लिहू शकता. अजून एखादी लिहायचं असेल तर. पण 3 मार्क आहेत, तर त्याला 1 मार्क आहे, ह्याला 1 मार्क आहे, त्या एक्सप्रेशनला 1 मार्क आहे. सो, आणि पुढे काय म्हटलंय? स्टेट द एक्सप्रेशन फॉर मीन फ्री पाथ, ह्याला 1 मार्क असणार. आणि हे एक्सप्रेशन केटीजी मधून आलेलं असते बरं का. हे त्याचं एक्सप्रेशन नाही, हे फक्त त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. हा, पण केटीजी पासून आलेला फॉर्म्युला कोणता आहे? फ्रॉम केटीजी इट कॅन बी प्रूव्ड दॅट लॅमडा, लॅमडा म्हणजेच हे ह्याला म्हणतो आपण, कोणाला बाबा? मीन फ्री पाथला लॅमडा असा शब्द वापरतात. हे फॉर्म्युला आहे मीन फ्री पाथचा केटीजी कडून. ह्याचं डेरिवेशन नाहीये, विदाऊट डेरिवेशन आहे बरं का आपल्याला हे. तुम्हाला डेरिवेशन बोर्डामध्ये नाही. मग ह्याच्यामध्ये काय वापरले, ह्यांचे अर्थ लिहिले पाहिजे का नाही? व्हेअर, हे बघा बरं जरा, कळतंय का? बघा बरं जरा, हे हे अर्थ कळले का? बघा जरा, हे खाली काय काय लिहिले, हे फॉर्म्युला आणि त्याचे हे अर्थ. सर म्हणजे प्रत्येक सिम्बॉलला अर्थ लिहायचा आहे. हा, लिहिलंय का? बघा बरं जरा. ए बाई, कळलं का सांग बरं? मग हे कळलं का सांग बरं, हे प्रत्येकाचा अर्थ? हो कळलं. हा हा. हे एन बाय व्ही ला नंबर हा. डेन्सिटी म्हणतात. आणि ह्याला लिहिताना कधी कधी एन म्हणून पण लिहितात. तसं नंबर ऑफ मोलला लिहिले, पण ह्याला एन पण, स्मॉल एन पण लिहितात बरं का कधी कधी. कळलं का बाळांनो? हो. असा फॉर्म्युला आहे. तुम्ही ह्याच फॉर्म्युल्याला असं पण लिहू शकता. बघा बरं जरा, ते व्ही जे आहे खालचं, त्याला वर घेता येते का बघा? हो 3 वर्ष घेता होत आहे. येतं. हे बघा, ह्याच फॉर्म्युल्याला तुम्ही आणखीन कसं लिहू नाही शकता? नाही बरोबर. हे बाळांनो, ह्याच फॉर्म्युल्याला तुम्ही हे जे व्ही आहे खालचं, त्याला कट करा ना, आणि त्याला वर घेऊन जा. ठेव का इथं, बरोबर का? असं. व्ही बाय. हं. हो. ठीक आहे. मग हे अशा प्रकारे हे 3 मार्काला असते. प्रत्येकाचं आपण लिहिलं. हो. मेन कन्सेप्ट पण कळला का बेटा? हो. ते डायग्राम काढावंच लागेल म्हणजे हा, एक्सप्लेन. नाही, ही डायग्राम काढावं लागते ना. मी आता पाठवतो ना तुम्हाला, डायग्राम काढायची, एक्सप्लेन करायचंय ना त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आता पुढे काय म्हटलंय? एक्सप्रेस मीन फ्री पाथ इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर. आता हे तर त्याचा मेन डेफिनेशन झाली, पण आपल्याला पीव्ही इक्वल टू एनआरटी चा वापर करून बदल करता येते, बरोबर का? हो. हो. मग तुम्हाला एन बाय व्ही म्हणजे नंबर डेन्सिटी लिहा, किंवा त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही काय लिहू शकता? एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल, असंही लिहू शकता. इथं मी लिहितो पाहिजे तर, एन बाय व्ही लिहिण्यापेक्षा चालतंय. आता लेक्चर 2 झाले, बाकीचं उद्या बघू.